शासन बाबा हो तुम्ही आम्हाला जसं निवडणुकीच्या काळामध्ये वापर केला आमचा, तसंच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पण निवडणूक येणार आहे ही पण गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतोय की येणारी नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला हे लाडके भाऊ आणि ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला निवडून आणून देऊ शकतात। म्हणून आमचे सर्वांचे लाडके मामा मान्य श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच सर्वांचे आवडते नेतृत्व ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं असे आमचे देवाभाऊ, तसेच रोखोक म्हणून ज्यांची शैली आहे असे आमचे अजितदादा पवार। तुम्हाला कृपया विनंती आहे, ह्या प्रशिक्षणार्थींना बेरोजगार करू नका। हा प्रशिक्षणार्थी जर बेरोजगार झाला तर आता 15 दिवसापूर्वीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर नेपाळमध्ये तुम्ही बघितलंय की एक युवा पेटल्याच्या नंतर युवा काय करू शकतो। युवाचा उलटा अर्थ जर धरला तर युवाला वारा होतो आणि हा वाऱ्यासारखा जर पेटला ना तर किती आग लागेल हे मी पण सांगू शकत नाही आणि तुम्हाला तर चांगल्याच प्रकारे माहिती आहे, हे सांगायची गरज पडणार नाहीये तुम्हाला। तर येणाऱ्या काळामध्ये आता आमचा कार्यकाळ संपलाय, ठीक आहे, तुम्हाला रोजगार द्यायचा नसेल तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगून द्या की आम्ही 11 महिन्याच्या नंतर ते प्रमाणपत्र घेऊन कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, त्याच्यावर चिवडा खायचा, भजे खायचे का पोहे खायचे हे तरी सांगून द्यावं, कारण की तो प्रमाणपत्र घेऊन